नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. चांदवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालेगाव जिल्हा धर्माचार्य परिषदेत भारताच्या विश्वकल्याणाच्या भूमिकेवर विचारमंथन करण्यात आले. या परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी भारताने स्वामी विवेकानंदांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत जगात विश्वकल्याणाचा विचार रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. दिलीप क्षीरसागर म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू संघटनेचा विचार केवळ मांडला नाही, तर तो कृतीतून समाजात रुजवला आहे. संघाच्या कार्यपद्धतीतून व्यक्ती निर्माण घडत असून त्या माध्यमातून राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनाचे कार्य उभे राहिले आहे. समाजातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघ सेवा कार्यातून सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की समाज परिवर्तनासाठी पंचपरिवर्तन ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून स्वबोध, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समरसता आणि नागरी कर्तव्य या 5 मुद्द्यांवर संघ विशेष भर देत आहे. संघटित आणि समर्थ समाज निर्माण करण्यासाठी धर्माचार्यांनी मार्गदर्शन व आशीर्वाद देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चंद्रेश्वरगड संस्थान चांदवडचे प्रमुख स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांनी सनातन धर्म हा विश्वाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात असून तो जीवन जगण्याचे योग्य ध्येय शिकवतो असे सांगितले. हिंदू धर्म हा विश्वात्मक धर्म असून विश्वकल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र हिंदू धर्माचे संरक्षण आणि सामान्य हिंदू समाजात जागृती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या पंचपरिवर्तन उपक्रमाची माहिती देताना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे विचार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या परिषदेला जिल्हा संघचालक अशोकजी कांकरिया तसेच मालेगाव येथील श्री पंचदर्शन जुना आखाड्याचे महंत आत्मानंदपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी हबप समाधान महाराज पगार यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी हबप राजेंद्र महाराज, विलास नाना ढोमसे, किशोर देशपांडे आणि सौ सविताताई पगार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच चांदवड तालुका संघचालक प्राध्यापक उत्तमराव जाधव, मालेगाव जिल्हा सहकार्यवाह बापू शिंदे, श्री संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे आणि अहिल्याबाई होळकर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अर्जुन महाराज गांगुर्डे हे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालेगाव जिल्हा धर्माचार्य गतिविधी प्रमुख हबप परिमल जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका संयोजक हबप सौरभ महाराज जाधव यांनी केले. शेवटी हबप अक्षय महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संघ शताब्दी निमित्त आयोजित या धर्माचार्य परिषदेत दिलीप क्षीरसागर, गंगाधर पगार, अशोक कांकरिया, स्वामी जयदेवपुरीजी महाराज तसेच पंचदर्शन जुना आखाड्याचे महंत आत्मानंदपुरी यांनी समाज संघटन, सनातन धर्म आणि विश्वकल्याण या विषयांवर मार्गदर्शन केले. बातमी संकलन ऋतू मुकुंदा निर्भवणे, उपसंपादक